नमस्कार लाडक्या तायांनो, सर्वप्रथम तुम्हाला मानाचा माझा जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र तायांनो. आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे व्हिडिओचं थंबनेल आता तुम्ही बघितलं असेल की लाडकी बहीण योजना मार्च आणि एप्रिलचा हप्ता जमा आहे. पोस्ट बँकेत पैसे येणार नाही आहे. महिलांसाठी मोठा धक्का आहे. ताबडतोब तुम्हाला ही माहिती पाहिजे आहे. कशामुळे पोस्ट बँकेत पैसे येणार नाही, काय येणार नाही, सर्व काही माहिती तायांनो सांगतो बघा. त्यासाठी तुम्हाला नाही करावं लागणार कष्ट, कारण तुमचा भाऊ आहे बेस्ट. तर आता बघूया आपण संपूर्ण माहिती. ठीक आहे. तर तायांनो, की सर्वप्रथम चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आता का सबस्क्राईब करून घ्यायचं हे मी याच्यासाठी सांगतो तुम्हाला, की या यूट्यूब चॅनलवरती म्हणजे या यूट्यूबवरती असे काही लोक आहेत की जे तुम्हाला खोटी माहिती देतात आणि खोटी माहिती देऊन तुम्हाला फसवतात. म्हणतात की लाडक्या बहिणींसाठी फ्रीज भेटणार आहे, टी व्ही भेटणार आहे, ए सी भेटणार आहे, कुठं मोबाईल भेटणार आहे, पण काहीच भेटत नाही आहे. ठीक आहे. तुम्हालासुद्धा माहिती असेल आणि ते खोटी माहिती देतात. म्हणून तुम्हाला खरी माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून पुढच्या वेळेस तायांनो मी व्हिडिओ टाकल तर तुम्हाला नाही घ्यावं लागणार कष्ट, कारण तुमच्या भावाचा व्हिडिओ येईन तुमच्यापाशी बेस्ट. ठीक आहे. तर आता तायांनो, की आपण आता माहिती बघूया की मार्च एप्रिलचा हप्ता जमा आणि पोस्ट बँकेत पैसे येणार नाही आहे. ठीक आहे. तर बघा तायांनो, आता मी तुम्हाला सांगतो, नीट कान देऊन ऐका. आता बघा, तुम्हाला सांगतो की ज्या महिलांनी KYC केलेली नाही, काय म्हणतो मी, ज्या महिलांनी KYC केलेली नाही त्या महिलाला देव आणि यमदेव दोन्हीही, म्हणजे देव पण आणि यमदेव पण, म्हणजे कुठलाही माणूस या महाराष्ट्रामधला त्या ताईला हप्ता देऊ शकत नाही. सरकार पण देऊ शकत नाही. म्हणजे सरकारच देतं हप्ता, देव यमदेव देत नाही, सरकारच देतं. पण कोणीच देऊ शकत नाही. तिचं आता काहीही होऊ शकत नाही. ती आता स्विच ऑफ झालेली आहे. तिला हप्ता आता मिळणार नाही आहे. ज्या महिलांची, ज्या तायांची आपल्या KYC झालेली नाही. तुम्ही काहीही करा, काहीही करा, तुम्ही आंदोलन करा, उपोषणाला बसा, पण आता तुमचा हप्ता भेटू शकत नाही, कारण सरकारने तुम्हाला KYC करायची सांगितली होती. तुम्ही तायांनो केलीच नाही. हा तुमचा चुकी आहे. मग आता हप्ता विसरा तुम्ही. ठीक आहे. आता हे समजलं तुम्हाला. आता मार्च आणि एप्रिलचा हप्ता कुणाच्या खात्यामध्ये जमा झाला आहे. जवळजवळ मी तुम्हाला सांगतो, काही महिलांच्या खात्यात 3,000 रुपये तर काही महिलांच्या खात्यात 1,500 रुपये अशाच पद्धतीने शनिवारी पैसे जमा झाले. तुम्ही म्हणसाल मग सर शनिवारी झाले, आज आहे रविवार, मग आज का पैसे जमा झाले नाही? तर आज बँका राहतात बंद, तुम्हालाही माहिती आहे, म्हणून आज पैसे जमा होऊ शकलेले नाही आहे. मग कुठल्या महिलांच्या खात्यात जमा झाले बघा. ज्या महिलांच्या खात्यात 1,500 जमा झाले त्यांच्या खात्यात उद्या किंवा परवापर्यंत अजून एक हप्ता येऊन जाईल, म्हणजे त्यांचं काही सगळं काही मिटून जाणार आहे कार्यक्रम. आता ज्या महिलांच्या खात्यात एकही रुपया नाही झाला जमा, त्यांनी काय करावं तर तुम्हाला सांगतो. तुम्ही काय करायचं की वेट अँड वॉचची भूमिका घ्यायची आहे. म्हणजे तुम्हाला इथे वाट बघायची आहे. तुम्हाला सोमवार, मंगळवार, बुधवारपर्यंत तायांनो इथे तुमचा हप्ता मिळून जाणार आहे. हे सगळं काही ठीक आहे. हे माहिती तुम्हाला समजलेली आहे. मग पोस्ट बँकेत पैसे का येणार नाही? आता महत्त्वाचा मुद्दा तायांनो इथे मी घालतो, त्या मुद्द्याला हात, जेणेकरून तुम्हाला नाही बसणार लाथ आणि मलाही नाही बसणार लाथ. तुम्ही मग मला कमेंटमध्ये काय पण म्हणसाल ना, की थंबनेल ठेवलं एक आणि सांगतो हा एक, पण तुमचा भाऊ काम करतो बेस्ट, म्हणून तुम्ही सबस्क्राईब करा फर्स्ट. ठीक आहे. तर बघा तायांनो, पोस्ट बँकेत का पैसा येणार नाही, तर बघा पोस्ट बँकेत याच्यामुळे पैसा येणार नाही आहे, त्याचं कारण असं आहे की बघा, जर पोस्ट बँकेतच नाही, महाराष्ट्र बँक असू द्या, कुठलीही बँक असू द्या, मी काय म्हणत आहे, कुठलीही बँक असू द्या, जर का तुम्हाला आतापर्यंतचे हप्ते भेटत असेल तर ही दुमत नाही आहे. पण जर महाराष्ट्र बँक असू द्या की पोस्टाची कुठलीही बँक असू द्या, जर तुमच्या आधार कार्डवरील नाव आणि बँक खात्यावरील नाव जर का एकच नसेल तायांनो, तर तुम्हाला पोस्ट बँकेत काय कुठल्याच बँकेत पैसे तुमचे जमा होणार नाही आहे. त्याच्यानंतर तुमच्या खात्याची ही अपडेट केलेलं असावं, आधार कार्डही अपडेट केलेलं असावं. आता तुमचं खात्यावरील नाव आणि आधार कार्डवरील नाव एक नसणे म्हणजे काय? ताई तुझं नाव आहे गंगू, पण खात्यावर झालं गंगूबाई, मग तुला पैसे मिळणार नाही. काय म्हणते मी, तुला नावमध्ये चेंजेस नसावं, हा सरकारने नवीन नियम घातला आहे. त्याच्यानंतर
अजून काही आपल्या ताया आहे की त्या तायांना आता कायमचेच पैसे भेटणार नाही. त्या कुठल्या ताया आहे? तर ज्यांच्या घरी आहे फोर व्हीलर, फिरायला गाडी, तिला नाही मिळणार पैसे आणि साडी, म्हणजे तिला पैसेच मिळणार नाही. त्याच्यानंतर जिच्या नावावरती आहे 5 एकरच्या पुढे शेती, तिला म्हणा तू घरीच बांध आता विकून शेती म्हणजे माडी. ठीक आहे. म्हणजे जिच्याकडे 5 एकर शेती आहे, 5 एकरच्या पुढची, तिला पण मिळणार नाही आहे. जिच्याकडे फोर व्हीलर गाडी आहे त्या ताईलाही मिळणार नाही आहे. आणि आपली जी ताई सरकारचा पगार उचलते, म्हणजे ती आहे सरकारी नोकरीला, तिलाही इथे हप्ता मिळणार नाही आहे. ती तर कायमचीच गेली आहे. त्या काय हे मी सांगत आहे का, ज्या 5 एकरच्या पुढच्या शेतीवाल्या, फोर व्हीलर गाडीवाल्या, नोकरीवाल्या, या महिलांना आता कायमचा हप्ता मिळणार नाही, या कायमच्या अपात्र झालेल्या आहे. त्याच्यानंतर ज्या महिलांनी चुकीची माहिती दिली होती, म्हणजे आपली ताई होती 18 वर्षाची, पण सरकारचा नियम होता 21 वर्ष पाहिजे, 21 ते 65 वर्ष. पण ते काय तुम्ही आधार कार्ड एडिट केलं असेल आणि 21 वर्ष ताईचं वय घेतलं बनून, तर ती ताईसुद्धा इथं अपात्र झालेली आहे आता KYCमुळे. त्याच्यामुळे तुमचे हे 2 महिन्याचे हप्ते येथे थांबवलेले होते, कारण त्याच्यामध्ये ते सर्वे करत होते. त्याच्यानंतर आपली काही आजीबाई आहेत बघा. आजीबाई तर वय 65च्या पुढं होतं. STच्या फुकट प्रवासासाठी तिने 75च्या पुढे अगोदर करून घेतलं. पण आजीबाईनं काय केलं की आधार कार्ड एडिट करून लाडक्या बहिणीचा फायदा घ्यायसाठी तिने तिचं वय कमी करून घेतलं. तर त्या आजीबाईचा सुद्धा आपला इथे आता हप्ता बंद होऊन जाणार आहे. त्याच्यानंतर अजून महत्त्वाचं म्हणजे जी महिला आता ते शेतकरी म्हणजे PM मोदीचे ते पैसे येतात ना, ते पैसे असतील, नाहीतर मग तुमचे संजय गांधी निराधार वगैरे जे काही पैसे असतात इतर योजनेचे, तर त्या योजनेचे पैसे एखाद्या महिलाला येत असेल, तर त्या योजनेचेच पैसे त्या महिलाला येणार आहे. लाडक्या बहिणीचे बंद होऊन जाणार आहे. म्हणजे कुठल्याही सरकारच्या एकाच योजनेचा लाभ त्या महिलेला घेता येणार आहे. असा एक नवीन नियम सरकारने भरपूर नियम टाकले आहेत. आणि जवळजवळ मी तुम्हाला सांगतो 60 लाख, काय म्हणतो आहे, नीट कान देऊन ऐका आकडा, 60 लाख महिला अपात्र झालेल्या आहेत. आता मग तुम्ही अपात्र आहात की नाही हे तुम्हाला कसं समजेल? तर 2 दिवस वेट अँड वॉचची भूमिका घ्या. 2-3 दिवसात पैसे नाही आले तर अपात्र आणि पात्र लिस्ट कशी चेक करायची, कुठे चेक करायची, ही मी तुम्हाला त्याच्यावरती एक स्पेशल व्हिडिओ घेऊन येईल. प्रत्येक जिल्ह्याची पात्र लिस्ट चेक करण्याची पद्धत वेगळी आहे. कोणत्या जिल्ह्याची चेक करून सांगायची, 2-3 दिवस वाट बघा पैशाची, कारण हप्ते जमा होत आहे. मला कमेंट करा, मी त्या जिल्ह्यावरती व्हिडिओ घेऊन येतो. ताण घ्यायचा नाही, टेन्शन घ्यायचं नाही. ज्या अडचणी असतील लाडक्या बहिणी योजनेच्या मला कमेंटमध्ये सांगा. आणि ते चॅनल नक्की सबस्क्राईब करा बरं का, कारण खरी माहिती ना अख्ख्या महाराष्ट्रात मीच देतो, कोणी देत नाही. तुम्हाला सगळे लोक खोटं थंबनेल ठेवतात आणि काहीही सांगतात व्हिडिओमध्ये. तुमच्या अडीअडचणी कमेंटमध्ये सांगा, ठीक आहे. धन्यवाद तायांनो. जय महाराष्ट्र, जय हिंद. करा कष्ट आणि व्हा धष्टपुष्ट. धन्यवाद.